नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे घरच्या शेवाळ्यापासून मॅगी डिश। त्यासाठी सुरुवातीला मी हिरवे वाटाणे 5 मिनिटं शिजवून घेत आहे। वाटाणे शिजले आहेत ते मी आत्ता काढून घेत आहे। वाटाणे काढून घेऊ। याच कढईमध्ये जरासं तेल टाकून घरी बनवलेल्या शेवाळ्या मी जराशा भाजून घेत आहे। थोडंसं तेल टाकूया। यात शेवाळ्या टाकून घ्यायच्या आहेत। शेवाळ्या अशा हलवत राहायचं आहे म्हणजे शेवाळ्या करपणार नाहीत। शेवाळ्या भाजून झाल्या आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊन फोडणीला जिरे टाकून घ्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा हे जरासं परतून घेऊन लगेचच हिरवी मिरचीचे तुकडे यात टाकून घ्यायचे आहेत। कांद्यासोबतच हिरव्या मिरचीचे तुकडे तळसून घ्यायचे आहेत म्हणजे कसं मॅगीला चांगली तिखट अशी चव येईल। बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेले गाजर, पाच मिनिटं शिजवून घेतलेले वाटाणे यात टाकून घ्यायचे आहेत। हे सर्व मिक्स करून जरासं परतून घ्यायचं आहे। हळद टाकून घ्यायची आहे। मॅगी मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकला तरी चालेल। मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आता पाणी टाकून घेऊया। या फोडणीच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। चांगली उकळी आल्यानंतर आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। पाण्याला उकळी आलेले आहे। चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे मी। शेवाळ्याही टाकून घेत आहे यामध्ये मी। हे आत्ता पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। शेवाळ्या पूर्णपणे हलवून झाल्या की गॅस मंद आचेवर ठेवून शेवाळ्या 5 मिनिटं झाकून ठेवायच्या आहेत। तुम्ही ही हेल्दी रेसिपी आपल्या मुलांच्या नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता। आपल्या शेवाळ्या शिजल्या आहेत आणि ह्या पहा आपल्या मॅगी शेवाळ्या तयार झाल्या आहेत। रेसिपी आवडल्यास मनीषास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका।